ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण बोहर्स ॲटॉमिक मॉडेल बद्दल डिस्कस केलेलं होतं. बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे पॉस्ट्युलेट्स काय होते की नील बोहरनं ॲटॉमिक मॉडेल कधी दिला 1913 मध्ये. बिल्डिंग अपॉन द रुदरफोर्ड मॉडेल इट इनकॉर्पोरेटेड क्वांटम कन्सेप्ट. क्वांटम कन्सेप्ट अशी एनर्जी म्हणजे जी काही एनर्जी बाहेर पडणार आहे ती स्मॉल बंडल्स मध्ये पडणार आहे किंवा स्मॉल पॅकेट्स मध्ये बाहेर पडणार आहे. दॅट इज क्वांटाइज्ड एनर्जी. म्हणजे जी काही एनर्जी बाहेर पडते ती डिसकंटिन्युअस फॉर्म मध्ये भरतीये, बाहेर कंटिन्युअस फॉर्म मध्ये भरत नाही. ठीक आहे. सो टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी अँड स्पेक्ट्रल लाईन ऑफ ॲटम पर्टिक्युलरली हायड्रोजन. सो काय आहेत क्वांटाइज्ड ऑर्बिट्स. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ स्पेसिफिक सर्क्युलर paths called as orbits or energy level, and these orbits are designated by integers. पहिली शेल असेल तर 1, दुसरी शेल असेल तर 2, तिसरी शेल असेल तर 3. आणि ह्याला एनर्जी लेवल्स म्हणतो. न्यूक्लियस मध्ये एनर्जी 0 असते आणि जसं आपण अवे फ्रॉम द न्यूक्लियस जातो एनर्जी काय होत जात असते तर वाढत जात असते. सो each orbit is associated with specific energy level. So electrons can only occupy these discrete energy levels and cannot exist between them. म्हणजे दोन शेल आहेत, हा न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे आणि ही दुसरी शेल आहे. तर हे जे एनर्जी लेवल आहेत ह्या एनर्जी लेवल मध्ये तुला इलेक्ट्रॉन्स दिसणार आहेत, दुसऱ्या एनर्जी लेवल्स मध्ये इलेक्ट्रॉन दिसणार, म्हणजे या दोघांच्या मध्ये काही इलेक्ट्रॉन्स वगैरे दिसणार नाही. ठीक आहे. सो इलेक्ट्रॉन कॅन ऑक्युपाय ओनली दिस डिस्क्रीट एनर्जी लेवल्स अँड कॅनॉट एक्झिस्ट इन बिटवीन टू स्टेशनरी स्टेट्स. म्हणजे हे जे आहेत ऑर्बिट्स हे स्टेशनरी आहेत, इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये मूव्ह होतात. मग जर स्टेशनरी स्टेट्स म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन जेव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहेत तर ते फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू कुठे जम्प करणार आहेत हायर एनर्जी लेवल. त्यावेळी ते एनर्जी काय करणार आहेत ॲब्झॉर्ब, किंवा फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू कुठे जम्प करणार आहेत तर लोअर, त्यावेळी ते एनर्जी काय करणार आहेत तर इव्हॉल्व. दोन कन्सेप्ट आहेत. किती कन्सेप्ट आहे? दोन. एक आहे की एक तर ते इलेक्ट्रॉन काय करतील एनर्जी काय करतील ॲब्झॉर्ब करून लोअर टू कुठे जम्प करतील हायर, किंवा हायर टू कुठे जम्प करणार आहेत तर लोअर. सो येस hence energy emission stationary states while in a specific orbit an electron does not emit or absorb energy. जेव्हा ते एखाद्या स्टेशनरी स्टेट मध्ये त्यावेळी ते एनर्जी बाहेर पण देत नाहीत, ॲब्झॉर्ब पण करत नाहीत. कारण मी तुम्हाला आता स्टार्टिंगला सांगितलं की एनर्जी बाहेर पडताना कसल्या फॉर्म मध्ये बाहेर पडते क्वांटाइज्ड, स्मॉल बंडल्स, स्मॉल पॅकेट्स. ठीक आहे. फाइन. So energy emission and absorption. Electron can jump from one transition state to next transition state, किंवा it will come from a next transition state to first transition state. जर lower to higher jump करते तर एनर्जी ॲब्झॉर्ब करणार, त्यावेळी मिळणारा स्पेक्ट्रम काय असणार आहे तर ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. आणि जेव्हा हायर टू लोअर जम्प करेल तेव्हा कोणता एमिशन स्पेक्ट्रम. कसला स्पेक्ट्रम आहे एमिशन स्पेक्ट्रम. आता बघा इथं थोडंसं calculation part of the level and electron jumps from a lower energy level n1 to higher energy level nf. तर हे बघा हे दोन एनर्जी लेवल्स आहेत, सर्क्युलर असणार आहेत, कन्सिडर करा. ही E1 आणि ही काय आहे तर E2 आहे. E1 आणि काय आहे E2. सो डेल्टा E इज इक्वल्स टू काय असणार आहे तर E2 मायनस काय असणार आहे तर E1. डेल्टा E इज इक्वल्स टू काय असते E2 मायनस काय असते तर E1. आणि ही डेल्टा E म्हणजे h न्यू असते. ते का असते ते आपण पुढे बघायचं. प्लँक्स क्वांटम थिअरी आहे. कसली थिअरी आहे? कसली थिअरी? प्लँक्स क्वांटम थिअरी. आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये डिस्कस करणार आहे. त्यावेळी h न्यू इज इक्वल्स टू E2 मायनस E1 हे बघायचं. समजतंय का? अँड व्हेन एन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी टू लोअर तो एनर्जी एमिट करणार. किती? जेवढी एनर्जी ॲब्झॉर्ब केली. जसं मी काल सांगितलेलं, जर ह्याची एनर्जी 300 आहे आणि ह्याची एनर्जी किती आहे 550 आहे. किती आहे 550. तर ह्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा. किती येतो दोघांचा डिफरन्स 250. मग जर इलेक्ट्रॉन लोअर टू हायर जम्प करतोय तर 250 किलोजूल एनर्जी ॲब्झॉर्ब करणार, आणि हायर टू लोअर जम्प करतोय तर 250 एनर्जी काय करणार आहे तर बाहेर देणार आहे. येते का लक्षात? येस और नो? येस और नो? माहिती समज में आ रहा है? नेक्स्ट हे काल एक सांगितलेलं होतं की हा अँग्युलर मोमेंटम MVR इज इक्वल्स टू NH अपॉन काय 2π असते. म्हणजे जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन आहे, हा न्यूक्लियस आहे आणि हे शेल्स आहे, ह्या शेल मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे पहिली शेल जर आहे, कसली शेल आहे पहिली शेल, तर पहिल्या शेल मधल्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम
कसला मोमेंटम, कसला मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम शुड बी इक्वल टू h अपॉन 2 पाय, इंटिग्रल मल्टिपल ऑफ NH अपॉन 2 पाय म्हणतो ना. मग इथं n पहिली शेल आहे म्हणजे n इज इक्वल्स टू काय असणार आहे, आणि जर दुसरी शेल आहे, सेकंड शेल आहे, सेकंड शेल मध्ये जर इलेक्ट्रॉन काय होणार आहे, फिरणार आहे. कशामध्ये इलेक्ट्रॉन फिरणार आहे, सेकंड शेल मध्ये. तर त्याचा अँग्युलर मोमेंटम काय असायला पाहिजे, mvr इज इक्वल्स टू NH अपॉन आपण काय लिहितो 2 पाय, n म्हणजे काय येणार आहे 2, म्हणजे 2h अपॉन काय येणार आहे तर 2 पाय, म्हणजे 2 काय होणार आहे, 2 काय होणार आहे कट. समजतंय का, येस ऑर नो, येस ऑर नो. ठीक, फाईन. आता लिमिटेशन आहेत बोहर्स थेरीचे, काय आहेत, इट कुड नॉट एक्सप्लेन द स्पेक्ट्रा ऑफ मल्टिपल इलेक्ट्रॉन ॲटम्स. हे ऍक्च्युली आपण पुढच्या म्हणजे जेव्हा आपण ऍक्च्युली स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघू त्यावेळी मी मल्टिपल स्पेक्ट्रा म्हणजे काय, मल्टिपल ॲटम म्हणजे काय, मल्टिपल इलेक्ट्रॉन ॲटम म्हणजे मी तुम्हाला बोहरची पहिलीच सांगितलेली मागच्या लेक्चरला लिमिटेशन, की जी काही बोहर्स थेरी आहे ती कोणासाठी आहे, कोणासाठी आहे, वन इलेक्ट्रॉन सिस्टीम. वन इलेक्ट्रॉन सिस्टीम म्हणजे कोण आहे, वन इलेक्ट्रॉन सिस्टीम म्हणजे कोण आहे, हायड्रोजन ॲटम. वन इलेक्ट्रॉन सिस्टीम म्हणजे कोण आहे, त्यासाठी एक्सप्लेनेबल आहे. मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी ऍप्लिकेबल नाही. आणि फाईन स्पेक्ट्रा, फाईन स्पेक्ट्रा म्हणजे आहे तर स्पेक्ट्रल लाईन्स आहेत, एमिशन टू ऍब्झॉर्प्शन आणि ऍब्झॉर्प्शन टू एमिशन, पण ह्यापेक्षाही डीप फाईन लाईन्स असतात हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये, एक्स्ट्रा फायनर आपण ज्याला म्हणतो, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बोहर देऊ शकला नाही. दुसरा आहे झीमन्स इफेक्ट आणि स्टार्क्स इफेक्ट म्हणून असते. आता काय आहे बघा, हा कन्सिडर करा की हा हायर एनर्जी टू लोअर एनर्जी इलेक्ट्रॉन काय करतोय, जेव्हा जम्प करतोय त्यावेळी तो एनर्जी बाहेर देतोय. मग इथं स्पेक्ट्रल लाईन्स क्रिएट होतात. हे जे काय रेडिएशन्स आहेत बाहेर पडताना, काय आहेत हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. जेव्हा इलेक्ट्रॉन जम्प केला लोअर टू हायर त्यावेळी जी एनर्जी बाहेर पडली, काय बाहेर पडली, काय बाहेर पडली, एनर्जी. जर मी याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली, कसली फील्ड अप्लाय केली, कसली फील्ड अप्लाय केली, इलेक्ट्रिक फील्ड, तर ही काय होणार आहे, तर एक क्लॉकवाइज डिफ्लेक्ट होते. कशी डिफ्लेक्ट होते, क्लॉकवाइज किंवा म्हणा राईट साइडला. कशी डिफ्लेक्ट होते, एखादा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या अराउंड इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली स्पेक्ट्रमच्या वेळी तर तो डिफ्लेक्ट होतो. एक तर राईट हँड साइडला डिफ्लेक्ट होतो किंवा लेफ्ट हँड साइडला डिफ्लेक्ट होतो. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची पाथ डिफ्लेक्ट होणे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची पाथ काय होणे, डिफ्लेक्ट. त्याला आपण कसला इफेक्ट म्हणतो, त्याला आपण स्टार्क इफेक्ट म्हणतो. स्टार्क इफेक्ट कसला इफेक्ट म्हणतो, कसला इफेक्ट म्हणतो, स्टार्क. स्टार्क इफेक्ट म्हणजे काय सांगते लक्षात येते का, जे रेडिएशन्स आहेत लोअर टू हायर, सॉरी हायर टू लोअर, जेव्हा इलेक्ट्रॉन्स जम्प करतायत त्यावेळी एनर्जी बाहेर पडतीये, पडते का, हा. मग ती एनर्जी ऍक्च्युअली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्म मध्ये बाहेर पडते. कोणाच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतीये, कोणाच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतीये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. जर मी त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर एकतर ते लाईट जी काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे आहेत एकतर राईट हँड साइडला डिफ्लेक्ट होणार आहेत किंवा लेफ्ट हँड साइडला डिफ्लेक्ट होणार आहे. डिफ्लेक्ट तर होणार आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा पार्ट डिफ्लेक्ट झाला, त्याला आपण कसला इफेक्ट म्हणतो, स्टार्क्स इफेक्ट. कसला इफेक्ट म्हणतो आपण त्याला, स्टार्क्स इफेक्ट. आणि जर मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जेव्हा अप्लाय करतो आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, कसली फील्ड अप्लाय केली, हे बघा, जर इलेक्ट्रिक फील्डला राईट हँडला डिफ्लेक्शन झाला तर मॅग्नेटिक फील्डला कोणत्या साईडला डिफ्लेक्शन होतो, लेफ्ट. पण डिफ्लेक्शन तर होणार आहे, समजतंय का, येस ऑर नो. हा, मग जर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर पण डिफ्लेक्शन झालं, मग जेव्हा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर जो डिफ्लेक्शन होतो त्याला आपण कसला इफेक्ट म्हणतो, तर झीमन्स इफेक्ट. कसला इफेक्ट म्हणतो आपण याला, कसला इफेक्ट म्हणतो आपण याला, कसला इफेक्ट म्हणतो आपण याला, झीमन्स इफेक्ट. समजतंय का, येस ऑर नो. When an electric field is applied for the electromagnetic radiations, they deflect from their path. That is called as Stark effect. And when an magnetic field is applied for the electromagnetic radiations, again they deflect. That is called as Zeeman's effect.
हे दोन्ही इफेक्ट कोण एक्सप्लेन करू शकत नाही? बोहर वॉज अनेबल टू एक्सप्लेन दिस टू इफेक्ट्स. बोहर हे दोन इफेक्ट एक्सप्लेन करू शकत किंवा करू शकला? समजतं इथं पर्यंत? यस और नो? यस और नो? मैत्री आपको समझ में आता है ना? आप कुछ एक्सप्रेशन ही नहीं देते हो, बहुत ऐसे भयानक लगता है मेरे को. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन ही कशापासून झाली आहे तर कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट पासून. ह्याची स्टोरी कुठून स्टार्ट झाली तेही सांगतो. सगळ्यात पहिला तर आपण म्हणतो की ऍटम इनडिव्हिजिबल आहे, म्हणजे ऍटमच्या आत सब ऍटॉमिक पार्टिकल्स आहेत का? नाही आहेत असं म्हटलं. पण लुईस प्लकर, जेपी कुक आणि जे जे थॉम्सन हे 3 सायंटिस्ट होते ज्यांचा हातभार इलेक्ट्रॉनच्या डिस्कवरीमध्ये आहे. म्हणजे पहिला सब ऍटॉमिक पार्टिकल जो फाइंड केला. 3 सब ऍटॉमिक पार्टिकल्स आहेत. कोणते कोणते आहेत 3 सब ऍटॉमिक पार्टिकल्स? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि कोण आहेत तर इलेक्ट्रॉन्स. त्यामध्ये सगळ्यात पहिली डिस्कवरी कोणाची झालेली होती तर इलेक्ट्रॉन्सची. ती कशी झाली तर ऍक्च्युली इलेक्ट्रॉनची डिस्कवरी चाललेलीच नव्हती तिथं. इलेक्ट्रॉन डिस्कवर्स करत नव्हते. सॉलिड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. कोणती सॉलिड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात? मेटल्स किंवा ज्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. लिक्विड्स पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. हे फॅरेडेने सांगितलं. इलेक्ट्रोलाइट्स असायला पाहिजेत, म्हणजे त्यामध्ये कॅटायन आणि काय असायला पाहिजे? एनायन, जो इझिली मूव्ह होऊ शकतो, म्हणजे NaCl वगैरे इलेक्ट्रोलायसिस वगैरे जे होते. मग जर सॉलिड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतं आणि लिक्विड पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो तर क्वेश्चन काय आला की गॅस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकते की कंडक्ट करू शकत नाही? प्रश्न काय होता? गॅस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकते की कंडक्ट करू शकत नाही. अँड दिस डिस्कवरी लेड टू द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जेपी कुक होता किंवा लुईस प्लकर होता किंवा जे जे थॉम्सन होता, ते डिस्कवर करत होते की गॅस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो की कंडक्ट करू शकत नाही. मग त्यावेळी असं समजलं की एक ऍटम म्हणजे एक पार्टिकल आहे जो की निगेटिव्हली चार्ज्ड आहे. एक पार्टिकल आहे तो कसा चार्ज्ड आहे? एक पार्टिकल आहे तो कसा चार्ज्ड आहे? हा. आणि तो निगेटिव्हली चार्ज पार्टिकलला नाव काय दिला तर इलेक्ट्रॉन. मग इररिस्पेक्टिव्ह ऑफ गॅस तुम्ही वेगवेगळे गॅसेस घ्या. काय घ्या? काय घ्या? वेगवेगळे गॅस घ्या. हायड्रोजन गॅस घ्या, नायट्रोजन गॅस घ्या, ऑक्सिजन गॅस घ्या, काय पण गॅस घ्या. तो पार्टिकल चेंज होत नाही जो बाहेर पडतोय. म्हणजे तो जो पार्टिकल आहे तो सगळ्या एलिमेंट्स मध्ये असावा. आणि मग त्याचं नाव काय आलं तर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, त्याला आपण काय म्हणतो आज? इलेक्ट्रॉन म्हणतो. पण यासाठी फेमस नाव कोणाचं झालं तर जे जे थॉम्सनचं. पण फक्त जे जे थॉम्सनची ही डिस्कवरी आहे का? नाही. लुईस प्लकर आणि जेपी कुकनी पण यासाठी खूप हातभार लावलेला आहे ह्या गोष्टीसाठी. ठीक आहे. पण मग सर जे जे थॉम्सनचा कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट आहे. आता कॅथोड रे डिस्चार्ज एक्सपेरिमेंट कधी होता तर लेट 19th century मध्ये was pivotal in discovering the electron and understanding the structure of atom. हे बघा, हा कॅथोड रे ट्यूब डिस्चार्ज सेटअप आहे. ही आहे ना ग्लास ट्यूब आहे, ग्लास ट्यूब. आणि ही खूप हार्ड ग्लास ट्यूब आहे. कशी आहे ही ग्लास ट्यूब? हार्ड ग्लास ट्यूब आहे. ठीक आहे. या हार्ड ग्लास ट्यूब मध्ये इमर्स केले काय? कॅथोड आणि काय इमर्स केले तर एनोड. आणि इलेक्ट्रोड्स आहेत. आता जो निगेटिव्हली, आता बघा हा पण इलेक्ट्रोड आहे, हा पण इलेक्ट्रोड आहे. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत जे इलेक्ट्रोड्स. हा काय आहेत? इलेक्ट्रोड्स. हे दोन्ही इलेक्ट्रॉड्सला काय केलेलं आहे तर बॅटरी, हाय व्होल्टेज बॅटरी. आता हाय व्होल्टेज बॅटरी किती वाटते माहिती आहे? 5000 वोल्ट ते 10,000 वोल्ट द्यावं लागतं. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करावं लागतं इथं. मग आता जेव्हा बॅटरीच्या निगेटिव्हला जो जॉईन आहे तो निगेटिव्ह एंड, त्याला कॅथोड म्हणणार आहे. काय म्हणणार आहे पण त्याला? कॅथोड. आणि बॅटरीच्या पॉझिटिव्ह एंड ज्या इलेक्ट्रॉनला जॉईन झालाय तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन, तो काय असणार आहे? एनोड. काय असणार आहे? कॅथोड कसा असतो? निगेटिव्हली चार्ज, कारण तो बॅटरीच्या निगेटिव्हला जॉईन आहे. आणि एनोड काय असतो? पॉझिटिव्हली चार्ज, कारण तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह एंडला काय तर जॉईन. ठीक. पुढे काय केलं? इथं व्हॅक्यूम आहे. टू द व्हॅक्यूम आपण जेव्हा म्हणतो, मला जी गॅस, ज्या गॅस बद्दल मला स्टडी करायचं आहे, मला ती गॅस भरण्यासाठी सगळ्यात पहिला आतली जी काय एअर आहे ती काढून घ्यावी लागणार. काय करावी लागणार आहे? एअर काढावी.
मग ती एअर टू द व्हॅक्यूम म्हणजे ह्यातली जी काय एअर आहे ती काढायची आणि जी गॅस, ज्या गॅस बद्दल मला स्टडी करायचं आहे ती गॅस मी यामध्ये काय करणार आहे तर फिल करणार आहे. प्रेशर एकदम लो प्रेशर मेंटेन करावं लागतं. इथं काय मेंटेन करावं लागतं, कारण प्रेशर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सला काय करतो, जवळ आणतो. जवळ आणणार म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स काय होणार आहे, वाढणार. म्हणजे ते गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिडची कन्सेप्ट आहे. प्रेशर वाढवलं म्हणजे काय वाढणार आहे, प्रेशर वाढल्यावर काय होणार आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढणार आणि फेज चेंजचे कन्सेप्ट असतात. पण आपण गॅस बद्दल स्टडी करतोय त्यामुळे आपण काय करतो, प्रेशर एकदम लो, व्हेरी व्हेरी लो. प्रेशर काय ठेवतो, प्रेशर काय ठेवतो, व्हेरी लो. बरं, आता काय करायचं, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचा. 5000 वोल्ट ते 10000 वोल्टचा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचा. आणि सगळ्यात पहिलं जी काय आतलं एअर आहे ते एअर काढून घ्यायचं, लो प्रेशर मेंटेन करायचं. ज्या गॅस बद्दल स्टडी करायचं त्या गॅसला इथं ठेवायचं, त्या गॅसला इथं ठेवायचं. हे बघा इथं ही जी स्क्रीन आहे ना ह्याला स्किंटेलेटिंग स्क्रीन म्हणतो, झिंक सल्फाइडची असते. कुठे वापरलेली अजून आपण स्किंटेलेटिंग स्क्रीन, रुथरफोर्ड एक्सपेरिमेंट मध्ये. कोणती, गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट जो होता, काय धडकले की ती चमकत होती, आठवते का. हा, सेम तशी स्क्रीन इथं लावलेली, झिंक सल्फाइड स्क्रीन, फ्लोरोसेंट स्क्रीन, जे रेस धडकल्यानंतर काय होते, चमकते. ठीक, हियर इज द गॅस अंडर स्टडी, व्हॉट एव्हर द गॅस अंडर स्टडी इज हियर. ठीक आहे. काय झालं, आफ्टर सर्टन टाइम इकडची स्क्रीन ग्लो व्हायला लागली. हे सगळं दिसतं आतलं वेगळं गोष्ट. आफ्टर तुम्ही हा पोटेन्शियल व्होल्टेज अप्लाय केला, 5000 ते 10000 वोल्ट वगैरे सगळं अप्लाय केला. अप्लाय केल्यानंतर ना आफ्टर सर्टन टाइम ही स्क्रीन ग्लो व्हायला लागली. का ग्लो होत असेल ही स्क्रीन, का ग्लो होत असेल ही स्क्रीन, काहीतरी येऊन धडकलं असेल, कोणते तरी रेस बीज येऊन धडकले असतील. येस ऑर नो, येस ऑर नो. ठीक, मग कोण धडकले, कॅथोड मधून रेस बाहेर पडले. काय बाहेर पडले, कॅथोड मधून काय बाहेर पडले, रेस, ज्याला आपण कॅथोड रेस म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, कॅथोड रेस. आता ते रेस नेगेटिव्हली चार्ज असतील बाळांनो, ते रेस कसे चार्ज असतील, ते रेस कसे चार्ज असतील, नेगेटिव्हली. म्हणून तर ते एनोडला येऊन, एनोडच्या साईडला येऊन काय झाले असतील, धडकतील. कारण एनोड पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि कॅथोड निगेटिव्हली आहे. मग कॅथोड मधून बाहेर पडणारे रेस निगेटिव्हली चार्ज असतील आणि ते पॉझिटिव्हली अट्रॅक्ट होत असतील आणि म्हणून ते येऊन काय झाले असतील, तिथं काय झाले असतील तर धडकले असतील. ठीक आहे, येस ऑर नो. बर, हे जे काही रेज आहेत, हे जे काही रेज आहेत ह्याला मास आहे का, प्रश्न होता. जे काही रेस बाहेर पडले त्याला मास आहे का. तर पाईन व्हील आहे माहिती आहे तुम्हाला, पाईन व्हील म्हणजे एकदम असं छोटं थर्मोकॉल टाईप आपण व्हील एक घेतला किंवा असं एक व्हील असतो छोटस, असं अशा स्ट्रक्चर मध्ये स्टार सारखं बघा, खूप छोट, कागदचं घेतलं तरी पण चालेल, थर्मोकॉलचं असतं बघा असं, समजतंय का इथं. असं व्हील काहीतरी, व्हील म्हणजे काय, कोण पण असं एकदम लाईट वेटचं तुम्ही काय करा त्यामध्ये थर्मोकॉलचा व्हील टाईप ठेवा किंवा मेटलचं व्हील टाईप, एकदम स्लाइड म्हणजे एकदम चपट मेटल असतं ना, स्लाइड एकदम थिन तसं मेटल. आणि तर मी ह्याच्या पाथ मध्ये जर ठेवलं ना तर तो पाईन व्हील रोटेट होतो बाळांनो. आणि इथं या साईडला जातो. म्हणजे जे काही रेज आहे त्यांना मास असायला पाहिजे, त्यांच्याकडे मास असेल म्हणून तर ते काय करू शकतात, त्याला ढकलू शकतात. म्हणजे ते जे काही रेज होते त्याला पार्टिकल नेचर होता. कसलं नेचर होता, मास आहे म्हणजे पार्टिकल नेचर आहे, मास आहे म्हणजे, मास आहे म्हणजे पार्टिकल नेचर आहे. समजतंय का. आणि जर मी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली किंवा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर परत ते जे काही रेज होते ते डिफ्लेक्ट होत होते, परत जे काही रेज होते ते डिफ्लेक्ट होत होते. म्हणजे रेज डिफ्लेक्ट होत आहेत म्हणजे ते रेडिएशनच्या फॉर्म मध्ये असतील, म्हणजे त्याला कसला नेचर असणार आहे, वेव्ह नेचर असणार आहे. म्हणजे हे जे काही रेज बाहेर पडतायत त्याला पार्टिकल नेचर पण आहे आणि वेव्ह नेचर पण आहे, दोन्ही नेचर आहेत. पार्टिकल कारण मास आहे, कारण ते पाईन व्हीलला ढकलू शकतात. कोणाला ढकलू शकतात,
जर मी थिन मेटल शीट घेतली की नाही, थिन मेटल शीट, आणि त्याच्या पात मध्ये ठेवली तर ते रेड हॉट होते, रेड हॉट. का रेड हॉट होत असेल? कारण कंटिन्युअसली रेस त्यावरती काय होत असतील तर बंबार्ड. कंटिन्युअसली रेस त्यावरती काय होत असतील तर बंबार्ड. ह्या सगळ्या डिस्कव्हरीवरनं एक कन्क्लूड केलं की कॅथोड रेज मधून बाहेर पडणारे रेज आहेत ते निगेटिव्हली चार्ज आहेत. काय आहेत? काय आहेत? निगेटिव्हली चार्ज आहेत, कारण ते एनोड कडे अट्रॅक्ट होत आहेत. तसं जेव्हा ते रेज बंबार्ड होत आहेत, म्हणजे जेव्हा पास होत आहेत, तेव्हा ही जी काही मधली गॅस आहे, इथं मधली जी काही गॅस आहे, इथं बघा, इथं कन्सिडर करा एक्स गॅस आहे. कोणती गॅस आहे? एक्स. हे रेज जेव्हा एक्स गॅसला धडकतात तर त्याला आयोनाइज करतात बाळांनो. काय करतात त्याला? काय करतात त्याला? आयोनाइज. म्हणजे एक्स हा गॅशियस स्टेट मध्ये होता, त्याला कॅथोड रेज धडकले. काय धडकले? काय धडकले? काय धडकले? कॅथोड रेज धडकले. आयोनाइज केलं म्हणजे त्यातून एक्स प्लस आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडला. म्हणजे कॅथोड रेज मधून पण येणारे इलेक्ट्रॉन आणि ही गॅस आयोनाइज झाली म्हणून पण काय बाहेर पडले तर इलेक्ट्रॉन्स. असे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत तर या एनोड कडे शिफ्ट होणार आहेत आणि एनोड तुमचा, एनोडची साइड तुमची काय होणार आहे तर स्किंटिलेट होणार आहे. स्किंटिलेट होणार आहे म्हणजे काय होणार आहे तर चमकणार आहे. मग हा जो काय कॅथोड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे त्याला आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रॉन. काय म्हणतो आपण त्याला? कशी झाली डिस्कव्हरी इलेक्ट्रॉनची समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे, पहिला हे बघूया, मग म्हणजे नेक्स्ट पार्ट पण बघूया. काय की प्रोटॉन कसे डिस्कवर झाले. शुअर या? प्रोटॉन कसे डिस्कवर झाले. माहिती त्याचं तोंड बघून काय होणार आहे? काय आहे ते बघायलाच पाहिजे आयुष्यात आहे ते. बघा, cathode ray discharge tube. Cathode ray discharge tube experiment conducted by J.J. Thomson in late 19th century was pivotal in discovering electron and understanding the atomic structure. पहिला सगळ्यात पहिला काय होती? ग्लास ट्यूब. A sealed glass tube with most of the air evacuated. एअर काय केलेली होती? इव्हॅक्युएट केली होती to create a vacuum. Electrodes. Cathode आहे. A negatively charged electrode that emit cathode rays. Anode, a positively charged electrode that attract cathode rays. It usually has a holes or slit in its center. काय नसते, आपण एनोडला तसं काय परफोरेटेड वगैरे बनवत नाही, आपण आहे तसंच ठेवतो. हाय व्होल्टेज सोर्स connected to electrode to create a strong electric field. Fluorescent screen. आता त्यांनी ऑप्शनल म्हटले, आपल्याला माहित पाहिजे की डिस्कव्हरीसाठी की तिथं काहीतरी येतंय, म्हणून आपण काय अप्लाय करतो तिथं? फ्लोरोसेंट स्क्रीन. So fluorescent screen placed at the end of the tube to detect the cathode rays. It glows when struck by the rays. जेव्हा रेस स्ट्रक होतात त्यावेळी ते काय होते तर ग्लो होते. समजतं इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक. नेक्स्ट बघा. आता बघा हा, कॅथोड रे चे कन्क्लुजन्स, ऑब्झर्वेशन्स काय काय होते? काय होते? ऑब्झर्वेशन काय होतं? एमिशन ऑफ रेस व्हेन हाय व्होल्टेज वॉज अप्लाइड. मी तुम्हाला काय म्हटलं, आपण सगळ्यात पहिला काय अप्लाय करतो इथं? आपण सगळ्यात पहिला काय व्होल्टेज अप्लाय, किती व्होल्टेज अप्लाय करतो? 5000 ते 10000. 5000 ते 10000. सो काय म्हटलंय? When a high voltage was applied across the electrode in the evacuated tube. म्हणजे मी सगळ्यात पहिला काय म्हटलं, एअर असेल तर एअर काढायची, व्हॅक्यूम क्रिएट करायचा, आणि जी गॅस, ज्या गॅस बद्दल स्टडी करायचं आहे ती गॅस त्यामध्ये भरायची. सो and the rays were emitted from the cathode, negative electrode. This were dubbed as a cathode rays. Cathode rays कॅथोड मधून बाहेर पडतात. मी 100 वेळा सांगते ही गोष्ट, कारण जेव्हा आपण पुढचा पॉइंट बघणार एनोड रेज किंवा कॅनल रेज किंवा परफोरेटेड रेज ज्याला म्हणतो, ते कधीही एनोड पासून बाहेर पडत नाही. तिथे वेगळीच कन्सेप्ट आहे. पण कॅथोड रेज हे कॅथोड मधूनच बाहेर पडतात. ठीक आहे. स्ट्रेट लाईन. The cathode rays traveled in a straight line from the cathode to anode when no external field were applied. This suggested that the rays consist of particles with momentum.
आता डिफ्लेक्शन बाय इलेक्ट्रिक फील्ड, मी तुम्हाला काय म्हटलं की जर हे रेज आहेत इथं मी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर हा प्लस आहे आणि हा मायनस आहे बाळांनो, नेगेटिव्हली चार्ज आहेत. इथून जर पास होताना ते कुठे डिफ्लेक्ट होणार आहेत, नेगेटिव्ह कडे का पॉझिटिव्ह कडे? पॉझिटिव्ह कडे. अपोजिट अट्रॅक्ट्स. आणि जर आता मी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली ह्या केसमध्ये, काय अप्लाय केली? हा, जर ते इलेक्ट्रिक फील्डला राईटला डिफ्लेक्ट झाले तर मॅग्नेटिक फील्डला कंपल्सरी कोणत्या साईडला डिफ्लेक्ट होणार आहेत? लेफ्टला, अपोजिट. कारण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर असते. काय असते एक दुसऱ्याला? म्हणून त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे असतात ते इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डला काय असतात तर परपेंडिक्युलर. तुमचे कोणतेही रेज जे असतात ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतात आणि ते परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. त्यामुळे ज्या डिरेक्शनला इलेक्ट्रिक फील्डला डिफ्लेक्ट होतात त्याच्या बरोबर अपोजिट डिरेक्शनला मॅग्नेटिक फील्डला डिफ्लेक्ट होतात. नेक्स्ट बघा. So when Thomson applied an electric field perpendicular to the path of cathode rays, they were deflected towards the positive plate. This crucial observation indicates that the particles were negatively charged. समझ में आ रहा है क्या? Yes or no? मैत्रिया, शौर्य? हाँ. Now, similarly, when a magnetic field was applied, the cathodes were deflected further, confirming that they were composed of charged particles. So direction and magnitude of deflection were consistent with the negatively charged particles. समजते ना मी काय सांगते? Yes or no? आता ह्यामध्ये एक पार्ट दिलेला नाही की ते गॅस आयोनाइज होते, ते लक्षात ठेवा की हे जेव्हा कॅथोड रेज आहेत हे आतल्या गॅसला काय करतात तर आयोनाइज करतात. म्हणजे हे जे कॅथोड रेज म्हणजे आता मला माहित आहे की हे इलेक्ट्रॉन्स आहेत. हा, हे इलेक्ट्रॉन्स जेव्हा धडकतात गॅसला तेव्हा ते त्याला आयोनाइज करतात. म्हणजे इथं काय बनणार आहे तर एक्स प्लस प्लस इथं किती इलेक्ट्रॉन लिहिणार आहे? 2 इलेक्ट्रॉन. हा तर इलेक्ट्रॉन आहेच आणि या गॅस मध्ये पण बाहेरच्या शेल मध्ये जो काही इलेक्ट्रॉन आहे तो बाहेर पडणार आहे. येस ऑर नो? आता ही जी गॅस पॉझिटिव्हली चार्ज होती की नाही त्यावरनं डिस्कवरी झाली प्रोटॉनची. म्हणून मी तुम्हाला म्हटलं काय की इथून कधीही कॅथोड एनोड रेज बाहेर पडत, जी आतली तुमची इथं जी गॅस होती जी आयोनाइज झाली ती पॉझिटिव्हली चार्ज असते. कारण जेव्हापर्यंत कॅथोड रेज इथं येऊन पोहोचत नाहीत, ग्लो होत नाहीत, त्यानंतर म्हणजे एनोड रेज जेव्हा एनोड रेजच्या इथं जे काय एनोडचं स्क्रीन आहे ती जेव्हापर्यंत ग्लो व्हायला स्टार्ट होत नाही तोपर्यंत कॅथोडची साइडची स्क्रीन ग्लो होत नाही. तुम्ही म्हणाल मॅम कॅथोडच्या पण इथं स्क्रीन लावतो? हो लावतो. कॅथोड परफोरेटेड स्क्रीन म्हणजे जेव्हा मला कॅनल रेज म्हणजे प्रोटॉनची डिस्कवरी करायची होती. कोणाची डिस्कवरी करायची होती? कोणाची डिस्कवरी करायची होती? प्रोटॉनची. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? ठीक. सो बघा, इंडिपेंडेंट मटेरियल थॉमसन एक्सपेरिमेंटेड विथ डिफरंट गॅसेस अँड इलेक्ट्रॉन मटेरियल्स. वेगवेगळे गॅसेस घेतले त्यानं, वेगवेगळे एकच गॅस घेतली नाही मी. म्हणून म्हटलं व्हॅक्यूम केलं आणि मला जी गॅस पाहिजे मी भरू शकते. मला जी गॅस पाहिजे मी हायड्रोजन भरणार, नायट्रोजन भरणार, ऑक्सिजन भरणार, इनर्ट गॅस भरेन मी म्हणजे जे थॉमसन असं केलं. ठीक आहे फाईन. सो थॉमसन एक्सपेरिमेंटेड विथ डिफरंट गॅसेस अँड इलेक्ट्रॉन मटेरियल इनसाइड द ट्यूब अँड फाउंड दॅट प्रॉपर्टीज ऑफ कॅथोड रेज रिमेन द सेम. म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ गॅस, गॅस चेंज झाली म्हणून कॅथोड रेजचे काय चेंज नाही झाले? प्रॉपर्टीज चेंज झाले नाही. म्हणजे सगळ्या गॅसेस मध्ये एकच टाइप ऑफ कॅथोड रे असणार आहे. And that cathode ray is nothing but electron. That cathode ray is nothing but means every gas is having that electron. And gases are nothing but elements. Gases are nothing but. So it was further concluded that if you convert any substance into gaseous state, if you convert any substance into what you will get? Electrons. They will contain electron. At the end they will contain what? Electron. So this suggested that these negatively charged particles were fundamental component of all the matter regardless of the element. So based on this observation, J.J. Thomson proposed the following. काय? Cathode rays are composed of negatively charged particles which were later named. He named it as what? Electrons. आणि या इलेक्ट्रॉन्सला स्पेसिफिक चार्ज असतो. काय असतो? चार्ज. एका इलेक्ट्रॉनला किती चार्ज असतो माहिती आहे तुम्हाला? 1.6 into 10 raised to minus 19 कुलम. हे तुम्ही ऐकलं असेल. एका इलेक्ट्रॉनला किती चार्ज असतो? हा, पण नेगेटिव्हली चार्ज आहे म्हणून आपण -1.6 लिहितो.
तोच प्रोटॉन असेल ना, काय असेल तर प्लस मध्ये. चार्ज सेमच, चार्ज चार्ज सेमच. ठीक. So these particles have a specific charge to mass ratio which Thomson was able to measure using the deflection caused by the electric and magnetic field. Electrons are fundamental constituents of all the atoms since their property did not depend on the type of gas or electrode material used in the cathode ray tube experiment. सगळ्यात इम्पॉर्टंट, इलेक्ट्रॉनचं आपण मास पण फाइंड केलं. पुढे काय डिस्कवर केलं, मास. कसं फाइंड केलं माहिती काय, चार्ज टू मास अपॉन चार्ज टू मास रेशो घेतला. काय घेतला, कशाचा रेशो घेतला, चार्ज अपॉन चार्ज टू मास रेशो. मला सांगा, चार्ज अपॉन चार्ज टू मास रेशो घेतला तर हा कुलम आहे आणि हा कुलम पर केजी असणार आहे किंवा कुलम पर ग्रॅम असणार आहे. तर हा आणि हा काय होणार आहे, आणि मास वरती जाणार, म्हणजे जो काही चार्ज आहे, चार्ज 1.6 × 10⁻⁻19 कुलम आहे. ठीक आहे. आणि ह्याचा चार्ज टू मास काहीतरी रेशो येतो इलेक्ट्रॉनचा, जे काही मला पार्ट नाही आता खरोखर सांगायचं, म्हणजे 9.1 समथिंग काहीतरी येतं. त्यावरनं मला मास मिळाला इलेक्ट्रॉनचा. किती मिळाला मास इलेक्ट्रॉनचा, 9.109 × 10⁻⁻31 kg. This is mass of what? This is mass of what? Mass of electron. ह्याची पण एक्सपेरिमेंट होतं पुढं, एक्सटेंडेड कॅथोड रे ट्यूब म्हणून. ते काय आपण डिस्कस करत बसायचं नाहीये, फक्त लक्षात ठेवायचं मास ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला कसं मिळाला. आपण काय केलं, ऍडव्हान्स कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट कॅरी आउट केलं आणि त्यामध्ये चार्ज आणि चार्ज टू मासचा रेशो घेतला. चार्ज टू मास रेशो आपल्याला त्या एक्सपेरिमेंट न मिळतो. चार्ज टू मास रेशो आपल्याला एक्सटेंडेड किंवा ऍडव्हान्स्ड कॅथोड रे ट्यूब न मिळतो. एक्सटेंडेड किंवा ऍडव्हान्स्ड कॅथोड रे ट्यूब न मिळतो. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो. इट इज सर्टन डिस्कवरीज, आणि हे डिस्कवरीज असेच असतात, ह्यावेळी असंच एक्सप्लेन करावं लागणार आहे, म्हणजे आहे ते सांगावं लागणार. सो चार्ज अपॉन चार्ज टू मास रेशो घेतला तर राहिला मास, म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन मला 9.109 × 10⁻⁻31 काय मिळाला तर केजी. नाउ समथिंग इंटरेस्टिंग. आपण ऍटम काय म्हणतो, कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज आहे, न्यूट्रल आहे, कसं आहे, न्यूट्रल आहे. ऍटम न्यूट्रल आहे, ठीक आहे. मग जे थॉम्सनने काय म्हटलं, जे थॉम्सनच्या पुढचे सायंटिस्ट पण असतील, आइन्स्टाईन गोल्डस्टाईन त्याचं नाव आहे, ज्यानं प्रोटॉनची डिस्कवरी केली. कशाची डिस्कवरी केली, कशाची डिस्कवरी केली, प्रोटॉनची डिस्कवरी केली. थॉम्सनने म्हटलं की मी इलेक्ट्रॉन तर फाइंड केलं, म्हणजे ऍटम मध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल तर आहे, पण ऍटम न्यूट्रल आहे. पण ऍटम काय आहे, ऍटम काय आहे, ऍटम न्यूट्रल जर असेल तर जसा निगेटिव्ह चार्ज आहे तसं काय असायला पाहिजे त्यामध्ये, पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस कन्सेप्ट लेड टू डिस्कवरी ऑफ व्हॉट, दिस कन्सेप्ट लेड टू डिस्कवरी ऑफ व्हॉट, प्रोटॉन. दिस कन्सेप्ट लेड टू डिस्कवरी ऑफ व्हॉट, प्रोटॉन. आता ती डिस्कवरी कशी झाली बघा, थॉम्सनची स्टोरी पण कुठून स्टार्ट झालेली होती, ऍटम बद्दल. होय, मग ऍक्च्युली गॅस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकते की नाही, त्यावरनं कोणाची डिस्कवरी आली, इलेक्ट्रॉनची. मग ऍटम तर न्यूट्रल असते, कारण तो फक्त निगेटिव्ह पार्टिकल असले असते तर त्यांना पॉझिटिव्ह कडे कायम अट्रॅक्ट करायला पाहिजे होतं, पण ऍटम कोणाकडे अट्रॅक्ट होत. मग ऍटम जर कोणाकडे अट्रॅक्ट होत नाही तर तसा निगेटिव्ह चार्ज आहे तसाच काय असायला पाहिजे, जसं निगेटिव्ह चार्ज आहे तसाच पॉझिटिव्ह चार्ज असायला पाहिजे. तर मग त्या पॉझिटिव्ह चार्जची डिस्कवरी कशी केली, थोडेसे चेंजेस आणले. हे परफोरेटेड कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट आहे. ह्यामध्ये परत ग्लास ट्यूब आहे तशी घेतली, हे फक्त स्विच केले. काय, पहिला आपला कॅथोड इथं होता आणि एनोड इथं होता, होता ना, इथं एनोड होता आणि इथं काय होता तर कॅथोड. आता मला डिस्कवरी पाहिजे कॅथोड बद्दल, म्हणजे कॅथोडच्या इथं कुठं येतंय की नाही येतंय, म्हणून फक्त उलट. हे बघा, ह्याच ह्याला सांगू काय, इथं जे आहे की नाही, इथं काय चेंज केलं माहिती आहे, हा कॅथोड आहे ना, कॅथोड, हा कॅथोड परफोरेटेड बनवला. परफोरेटेड बनवला म्हणजे जे काही कॅथोड होते त्यामध्ये होल्स बनवले किंवा स्क्रीन टाईप बनवली. जे काही रेज असतील त्यातून काय व्हायला पाहिजेत, पास व्हायला पाहिजेत. आणि इथं स्क्रीन लावायची झिंक सल्फाईड, ती काय होणार आहे तर ग्लो काय होणार आहे, कारण तिथं रेज येऊन झाले, काय झाले, धडकले. मग कॅथोडच्या इथं रेज धडकतात
म्हणजे ते एनोड पासून आले असतील. पण मी तुम्हाला काय म्हटलं, एनोड पासून कधीच रेज येत, एनोड्स पासून कधीच रेज येत बर. इथं बघा, कन्सिडर करा हा कॅथोड आहे, हा परफोरेटेड कॅथोड आहे का होल्स बघा, आहेत का होल्स? ठीक. आपण काय म्हटलं, आपण आपली स्टोरी जेव्हा स्टार्ट केलेली होती त्या स्टोरीमध्ये असं झालेलं की कॅथोड मधून रेज बाहेर पडत होते, कॅथोड मधून काय बाहेर पडत होते? रेज. आणि ते कोणाकडे अट्रॅक्ट होत होते? एनोड कडे. पण कॅथोड कडे जेव्हा रेज बाहेर होते तिथं गॅस होती कोणती तरी, काय होती इथं? गॅस. ती गॅस काय झाली, त्या एक्स ला हे जेव्हा रेज धडकले तेव्हा ती गॅस काय झाली? आयोनाइज झाली. म्हणजे ती कशी चार्ज झाली? समजते का? येस और नो? ठीक. आयुष्यात कधी असा विचार करू नका की एनोड मधून कोणते रेज बाहेर पडतील, एनोड मधून कोणते रेज बाहेर नाही पडले. जी गॅस तुमची आयोनाइज झालेली होती ती पॉझिटिव्हली चार्ज होती. ती कशी चार्ज होती? मग ती कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे? नेगेटिव्ह. कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे? आणि नेगेटिव्ह कोण आहे तर कॅथोड. आणि गॅस आहे, त्याला काहीतरी वजन असणार आहे, साईज असणार आहे, म्हणून पर्पजली तर होल्स क्रिएट केले. मग ती होल्स मधून ती गॅस बाहेर इथं आली, होल्स मधून, आणि इथं झिंक सल्फाइड स्क्रीनला काय झाली? धडकली आणि ती ग्लो झाली. मग कॅथोडच्या साइडची स्क्रीन ग्लो होत असेल तर एनोड पासून बाहेर, एनोड मधून नाही, ऍक्च्युली एनोड पासून पण नाही, इथं जिथं गॅस अंडर स्टडी असते ना ती आयोनाइज झाल्यानंतर ती इथं शिफ्ट व्हायला लागते. ठीक. सगळ्यात लाइटेस्ट गॅस घेतली, कोण होती सांगा सगळ्यात लाइटेस्ट गॅस? ये मेरे बच्चों, हेलियम गैस सबसे लाइटेस्ट है, सबसे लाइटेस्ट गैस हाइड्रोजन एटम। सबसे लाइटेस्ट क्या रहता है? हाइड्रोजन। इमॅजिन करा, हे आपल्याला माहित आहे, हे आपल्याला माहित आहे म्हणून आपण बघायचं की हायड्रोजन जर गॅस आहे तर हायड्रोजन गॅस मध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस मध्ये एकच प्रोटॉन असणार आहे, कारण आपल्याला माहित आहे न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन असते आणि बाहेरच्या शेल मध्ये काय असते तर इलेक्ट्रॉन. ठीक आहे, ही गॅस अंडर स्टडी होती जेव्हा ह्याला कॅथोड रेज येऊन धडकले हायड्रोजन ॲटमला, हे मी एकच दाखवते, असे खूप सारे हायड्रोजन ॲटम असणार आहेत गॅस. हे जेव्हा धडकतील तर हे इलेक्ट्रॉन काय झाला? बाहेर पडला. इलेक्ट्रॉन बाहेर पडला म्हणजे राहिला काय? म्हणजे H+, जो की काय होता? पॉझिटिव्हली चार्ज. कुठे अट्रॅक्ट होणार आहे? कॅथोड कडे. समजते का? तुम्ही म्हणणार मग मॅम लाइटेस्ट गॅस का घेतलं? लाइटेस्ट गॅस घेतलं कारण मला प्रोटॉनचा मास पाहिजे होता, किंवा प्रोटॉन हा पार्टिकल एक्झिस्ट होतो हे करायचं होतं. कारण हा H+ जो काय फॉर्म झाला, काय फॉर्म झाला? H+. त्याचं पण सेम कन्सेप्ट घेतलं, त्याचा चार्ज आपण काय घेतलं? चार्ज टू मास रेशो. मग चार्ज अपॉन चार्ज टू मास रेशो मला देणार काय आहे? मास. मास ऑफ काय देणार? H+ आयन. H+ आयन म्हणजे मास ऑफ प्रोटॉन. H+ ला प्रोटॉन म्हणतो, माहित आहे ना? का म्हणतो माहित आहे आता? कारण त्यामध्ये इलेक्ट्रॉन लॉस झाल्यानंतर ना एकच प्रोटॉन राहतो आणि त्याचा मास किती होता सांगा? 1.672 समथिंग, खूप मोठा असते ते, इंटू 10⁻⁻27 kg. समजलं कसं झाली डिस्कवरी ऑफ प्रोटॉन? येस ऑर नो? येस ऑर नो? समजला? ठीक आहे. आता बघा, परफोरेटेड कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट. The perforated cathode ray discharge tube experiment often attributed to Eugen Goldstein. Sorry, मी Einstein Goldstein म्हणायचे, सॉरी, Eugen Goldstein is a variation of standard cathode ray experiment. Variation, थोडेसे चेंजेस केले त्यामध्ये, दुसरं काही केलेलं नाहीये. It is led to the discovery of canal rays or positive rays, which provided crucial insights into the structure of atom. Setup काय होता? Discharge tube, a glass tube with a low pressure gas inside it. Fine. इलेक्ट्रॉड कॅथोड आहे, नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉड विथ परफोरेटेड होल्स. आहेत का परफोरेटेड होल्स? आहेत का परफोरेटेड होल्स? येस. ओके, सो अ नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉड्स विथ परफोरेटेड और होल्स, एनोड अ पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. हाय व्होल्टेज सोर्स तर द्यायलाच पाहिजे. सो कनेक्टेड टू द इलेक्ट्रॉड टू क्रिएट अ स्ट्रॉंग इलेक्ट्रिकल फील्ड डिटेक्शन स्क्रीन. डिटेक्शन स्क्रीन, फ्लोरोसेंट स्क्रीन. आता फ्लोरोसेंट स्क्रीन कोणाच्या बिहाइंड होती? परफोरेटेड कॅथोडच्या बिहाइंड होती. कोणाच्या बिहाइंड होती?
कोणाच्या बिहाइंड होती? परफोरेटेड कॅथोडच्या बिहाइंड होती. सो अ फ्लोरोसेंट स्क्रीन प्लेस्ड बिहाइंड द कॅथोड टू डिटेक्ट द रेज पासिंग थ्रू द होल्स. Next, observation. The experiment demonstrated the existence of positive rays or canal rays that moved in the opposite direction to कोणाच्या opposite direction ला move झाले? Cathode rays च्या. कोणाच्या opposite direction ला move झाले? कोणाच्या opposite direction ला move झाले? Cathode rays. ठीक आहे? Nature of positive rays. These rays were found to consist of positively charged ions formed from the gas inside the tube. समजते का? कसे फॉर्म झालेले ते? जी गॅस होती ना ती गॅस आयोनाइज झालेली होती. जेव्हा कॅथोड रेज येऊन धडकतात म्हणजे सोप्या भाषेत इलेक्ट्रॉन यूज धडकतात. जेव्हा कॅथोड रेजला ह्या गॅस आहे ह्या गॅसला जेव्हा इलेक्ट्रॉन्स किंवा कॅथोड रेज धडकतात तेव्हा ही गॅस आयोनाइज होते आणि त्यातून एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो त्यामुळे तो पॉझिटिव्हली चार्ज असतो. समजतंय? ठीक. नाउ परत चार्ज टू मास रेशियो ऑफ दिस पॉझिटिव्ह व्हॅरीड डिपेंडिंग अपॉन द गॅस युज्ड इन द ट्यूब. बघा दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. चार्ज टू मास रेशियो इलेक्ट्रॉनच्या केस मध्ये चेंज होत नव्हता पण ह्या केस मध्ये चेंज होत होता कारण दर गॅसला नंबर ऑफ प्रोटॉन्स वेगवेगळे असणार आहेत. कारण पॉझिटिव्ह म्हणजे गॅस घेतोय आपण गॅशियस आयन घेतो. हेलियम जरी असेल तर हेलियम मध्ये काय असतंय 2 प्रोटॉन असतात. किती प्रोटॉन असतात? मग त्याचा चार्ज टू मास रेशियो चेंज होणार आहे. नायट्रोजन मध्ये पण प्रोटॉन्स चेंज होणार. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं द चार्ज टू मास रेशियो ऑफ पॉझिटिव्ह रेज व्हॅरीड डिपेंडिंग अपॉन द गॅस यूज्ड इन दिस ट्यूब इंडिकेटिंग दॅट दिस रेज वेर मेड अप ऑफ डिफरंट आयन स्पीशीज टू ईच गॅस. So later it was determined that when hydrogen gas was used, who was used? Who was used? Hydrogen gas. Hydrogen gas use करणं काय युजफुल होतं? कारण हायड्रोजन गॅस मध्ये एक प्रोटॉन आणि एक काय असते तर इलेक्ट्रॉन. एक प्रोटॉन आणि एक काय असते इलेक्ट्रॉन. शोरे किती टायमिंगला बघत बसायचं? हा असं नाही करायचं राजा. बोर होतंय का तुला? मैत्र्य असं म्हणणार माहिती आहे. न्यूट्रॉन तर नसतोच हायड्रोजन मध्ये सोडा पण हा इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर फक्त राहिला प्रोटॉन. सो इट वॉज डिटरमाइंड दॅट व्हेन हायड्रोजन गॅस वॉज यूज्ड द रे पॉझिटिव्ह रेज कन्सिस्टेड ऑफ प्रोटॉन विच आर द न्यूक्लियर ऑफ द हायड्रोजन ॲटम दॅट इज H+ आयन. एवढंच होतं का? ठीक आहे. इथपर्यंत समजलं? काय डाऊट आहे यामध्ये? म्हणजे आतापर्यंत आपण म्हणत होतो किंवा जे काही स्ट्रक्चर होते ह्याच्या आधीचे म्हणत होते की ॲटम इज इनडिव्हिजिबल. डाल्टनने काय म्हटलं? ॲटम काय आहे तर इनडिव्हिजिबल. आता म्हणू शकतो का ॲटम इनडिव्हिजिबल आहे? नाही. ॲटम इज डिव्हिजिबल अँड ॲटम कन्सिस्ट ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ॲटम मध्ये कसले पार्टिकल्स आहेत तर सब ॲटॉमिक काय आहेत तर पार्टिकल्स. आणि ते सब ॲटॉमिक पार्टिकल्स आतापर्यंत आपण कोणते डिस्कवर केले? 2 डिस्कवर केले. कोणता डिस्कवर केला? एक डिस्कवर काय केला तर इलेक्ट्रॉन जो की नेगेटिव्हली चार्ज आहे आणि दुसरा काय डिस्कवर केला तर प्रोटॉन जो की पॉझिटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे फाइन. प्रोटॉन कुठे असतो तर न्यूक्लियस मध्ये आणि इलेक्ट्रॉन्स कुठे असतात तर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये. हे कोणी सांगितलं सांगा? थॉम्सनने नाही सांगितलं. थॉम्सनने फक्त इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केली आणि काय दिलेलं जे थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल सांगितलेलं होतं त्यानं. हा रुथरफोर्डने सांगितलं. जे थॉम्सन नंतर कोणाची थेअरी आली? रुथरफोर्ड. रुथरफोर्डने काय म्हटलं की सेंटरला न्यूक्लियस आहे जो की पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि डेफिनेट डिस्टन्सला काय तर शेल्स ज्यामध्ये काय फिरतायत तर इलेक्ट्रॉन्स फिरतात. समजतं? आणि एक म्हटलं रुथरफोर्डने की जो काय मास कॉन्सन्ट्रेटेड आहे तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे? न्यूक्लियस. जो काय मास कॉन्सन्ट्रेटेड आहे तो किती कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे? न्यूक्लियस. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक. मग कोणाची डिस्कवरी येणार आहे पुढं? कोणाची? अरे डिस्कवरी आणि कोणाची येणार? इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली, प्रोटॉनची डिस्कवरी झाली, मग कोणाची डिस्कवरी? न्यूट्रॉनची. न्यूट्रॉनची डिस्कवरीला ना खूप बोंबाबोंब झाली. म्हणजे खूप बोंबाबोंब म्हणजे झाली म्हणजे काय? जो काय मास आहे तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे?
न्यूक्लियसला. तर कन्सिडर करा की ऑक्सिजन आहे, काय आहे, हा ऑक्सिजन जर आहे तर ऑक्सिजनच्या याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये 16 प्रोटॉन आहेत. किती प्रोटॉन आहेत? म्हणजे त्याचा ऍटॉमिक मास 16 असं आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, असं कन्सिडर करत होतो किंवा फर्मी वगैरे जे सायंटिस्ट होते त्यांचं. मग 16 प्रोटॉन होते, पण बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती होते सांगा? हाफ. बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती होते? त्याचे हाफ होते. म्हणजे प्रोटॉन्स आहेत 16 आहेत, तर ऍटॉमिक मास 16 झाला मान्य आहे, पण बाहेरच्या शेलमध्ये जेवढे काही प्रोटॉन्स आहेत त्याचे हाफ इलेक्ट्रॉन्स होते. मग ऍटम न्यूट्रल असेल का? नाही. असेल. प्रोटॉन 16 आहेत म्हणजे 16 पॉझिटिव्ह झाला, इलेक्ट्रॉन 8 आहेत, असतील का? काय झालं? नसतातच रे. एक्सपेरिमेंट मध्ये चाललंय हे, की जेव्हा एक्सपेरिमेंट सायंटिस्टने कॅरी आउट केले त्यावेळी त्यांना असं समजलं की जेवढे प्रोटॉन्स आहेत त्याचे हाफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर मोस्ट शेल मध्ये. पण आपण तर म्हणतोय न्यूक्लियस मध्ये मास कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि त्याप्रमाणे आपण ऍटॉमिक मास न्यूक्लियस पासून देतोय. ठीक आहे, पण इलेक्ट्रॉन तर त्याचे हाफ आहेत, म्हणजे ऍटम न्यूट्रल असू शकतो का? पण ऍटम न्यूट्रल असतोच. आपली डिस्कवरी चुकली मग, म्हणजे आपण काहीतरी सांगितलेलं चुकीचं आहे. मग त्यावेळी नंतर ना अजून एक सायंटिस्ट होता XYZ, त्यानं काय म्हटलं की ठीक आहे 16 ऍटॉमिक मास आहे, 16 प्रोटॉन आहेत आणि इलेक्ट्रॉन्स काय आहेत तर 8 आत आहेत. मग राहिलेले 8 इलेक्ट्रॉन्स कुठे असतील? न्यूक्लियस मध्येच. कुठे असतील? म्हणून ऍटम न्यूट्रल आहे असं त्यानं म्हटलं. पण फर्मी खूप कुचका होता. फर्मी हा सायंटिस्ट खूप कुचका होता. तो म्हटलं असं कसं असेल, इलेक्ट्रॉन तर बोंबलत बसायची फिरायची सवय आहे त्याला, असं एवढा आरामात फिरत असते ते न्यूक्लियस मध्ये एवढ्याशा कसं बसणार? पॉसिबलच नाहीये की इलेक्ट्रॉनची ॲबिलिटीज नाही आहे किंवा इलेक्ट्रॉनची ती काय म्हणतो जातच नाही ती गप बसण्याची असेल न्यूक्लियस मध्ये, कारण न्यूक्लियस मध्ये तर इलेक्ट्रॉन बसू शकत नाही. दिस लेड टू फर्दर डिस्कवरीज अँड समवन सेड की नाही काय असेल, एक न्यूट्रल पार्टिकल असेल कुठं? न्यूक्लियस मध्ये. आणि तो कसा फॉर्म झाला असेल? एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन, एक प्लस आणि एक मायनस, एक न्यूट्रल पार्टिकल फॉर्म झाला असेल. असं हे ऍझम्पशन झालं. असं हे काय झालं? ऍझम्पशन. मग सगळे मागे कोणाच्या लागले? न्यूट्रल पार्टिकलच्या. मग जेम्स लॉर्ड चॅडविक. कोण? जेम्स लॉर्ड चॅडविक. कोण? किंवा लॉर्ड चॅडविक. त्यानं थर्ड सब ॲटॉमिक पार्टिकल फाइंड केला. तो कोण होता तर न्यूट्रॉन. कोण होता तो? न्यूट्रॉन. आता कसं फाइंड केलं? बोरॉन आहे. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर काय असते? 5. आणि ॲटॉमिक मास नंबर काय असते? 11. ह्यावरती अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले. काय बंबार्ड केले? अल्फा पार्टिकल्स आर लाईक हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक मास 4 असते आणि ॲटॉमिक नंबर काय असते तर 2. हा, तर इथं मला मिळताना नायट्रोजन मिळाला. काय मिळाला? नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 7 आणि ॲटॉमिक मास काय असते तर 14. 11 + 4 15. पण इथं 14च आला ॲटॉमिक मास. एक न्यूट्रल पार्टिकल बाहेर पडला, तो म्हणजे न्यूट्रॉन. समजलं का काय केलं? हे जेम्स लॉर्ड चॅडविकने डिस्कवर केलं की त्यानं काय केलं, बोरॉन आहे ना, बोरॉनवरती काय बंबार्ड केले? अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले. तर त्याला एक ॲटम मिळाला नायट्रोजनचा आणि बाहेर पडणारा पार्टिकल जो होता तो न्यूट्रल होता. तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनला पण डिफ्लेक्ट झाला नाही आणि नेगेटिव्ह इलेक्ट्रॉनला पण डिफ्लेक्ट झाला, म्हणजे फायनली न्यूट्रॉन मिळाला. तो कुठे असणार आहे तर न्यूक्लियस मध्ये. अल्फा पार्टिकल आहे, रेज आहेत, अल्फा रेज आहेत, बीटा रेज, तसं अल्फा रेज. मग ते अल्फा रेजचे जेव्हा सिग्निफिकन्स काढले ना, ते अल्फा रेज हेलियम सारखे असतात. कोणासारखे असतात? हेलियम सारखे. म्हणजे हेलियमचा ॲटॉमिक मास किती आहे? 4 आणि ॲटॉमिक नंबर काय आहे? 2. असेच अल्फा रेज असतात की त्यांचा अल्फा रेजचा मास 4 असतो आणि ॲटॉमिक नंबर काय असतो तर 2.
समजते? म्हणजे आपण केली का डिस्कवरी? कशाची डिस्कवरी केली? स्ट्रक्चर ऑफ ॲटमची. काय डिस्कवर केली आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटमची? बघा, आपण एवढं सगळं भानगड का बघितली तर तुम्हाला डिस्कवरी समजायला ॲटमची. स्ट्रक्चर ऑफ ॲटम बद्दल मग मला दोन गोष्टी समजल्या. काय दोन गोष्टी समजल्या? की ॲटम ऑफ स्ट्रक्चर इज मेनली डिवाइडेड इनटू टू पार्ट. एक कोण असतो तर न्यूक्लिअर पार्ट असतो, आणि दुसरा कोणता पार्ट असतो तर एक्स्ट्रा न्यूक्लिअर काय असतं तर पार्ट असतं. न्यूक्लिअर पार्ट मध्ये कोण असतं तर न्यूक्लियस, आणि त्या न्यूक्लियस मधले जे काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत त्याला मी न्यूक्लियॉन्स म्हणते. काय म्हणते त्याला? आणि त्या न्यूक्लियॉन्स मध्ये दोघं आहेत. कोण दोघं आहेत तर प्रोटॉन्स आणि कोण आहेत तर न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि कोण आहेत तर, आता एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट्स मध्ये काय आहेत तर डेफिनाइट डिस्टन्सला शेल्स आहेत. डेफिनाइट डिस्टन्सला काय आहेत तर शेल्स आहेत, आणि त्या शेल्स मध्ये काय आहेत तर इलेक्ट्रॉन्स. शेल्स मध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. शेल्स मध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स कसे चार्ज आहेत? नेगेटिव्हली. प्रोटॉन्स कसे चार्ज आहेत? पॉझिटिव्हली. न्यूट्रॉन्स कसे आहेत? न्यूट्रल. मग ह्या सगळ्यांचा चार्ज टू मास रेशो काढून त्यांचे ॲटॉमिक मासेस पण फाइंड केले. त्यांचे काय फाइंड केले? सॉरी, ॲटॉमिक मास नाही, त्यांचा मास फाइंड केला. काय फाइंड केला? मास. प्रोटॉनचा मास किती असतो सांगा? 1.672 इंटू 10⁻⁻27 kg. प्रोटॉनच्या मास पेक्षा स्लाइटली ग्रेटर न्यूट्रॉनचा मास असतो. प्रोटॉनच्या मास पेक्षा कोणाचा मास असतो? न्यूट्रॉनचा. किती होता? 1.674. खूप मोठे मोठे असतात नंबर पुढं, आपण तेवढं पाठ करत बसायचं नाही. तुम्हाला मी सोपं सांगितलं. 1.672 1.674 इंटू 10⁻⁻27 kg. त्यामुळे ती डिस्कवरी होती ना की न्यूट्रॉन मस्ट बी कॉम्बिनेशन ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. मस्ट बी ट्रू. मस्ट बी ट्रू. पण लॉर्ड चॅडविक न वेगळंच पार्टिकल आणलं, ते न्यूट्रॉन. त्यांना प्रूव्ह केलं की हे पार्टिकल एक्झिस्ट होते न्यूक्लियस मध्ये. येतंय का लक्षात? येस ऑर नो? ठीक आहे. त्यानंतर ना इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा मास किती आला? 9.109 इंटू 10⁻⁻31 काय? समजतंय? केजी. किलो म्हणजे केजीस की रे? काय म्हणालाय मैत्र? ठीक आहे, फाईन. हे बघा, प्रोटॉन वरती एक प्रोटॉन जेव्हा असेल त्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि तो किती असतो तर +1.6 इंटू 10⁻⁻19 काय असतं? कुलम. न्यूट्रॉन वरती कोणताही चार्ज नसतो, तो 0 असतो. इलेक्ट्रॉन वरती नेगेटिव्ह चार्ज 1 कन्सिडर करतो, -1 कन्सिडर करतो, आणि तो चार्ज किती असतो तर -1.672 इंटू 10⁻⁻19 काय असतं तर कुलम. आता ॲटम न्यूट्रल आहे. ॲटम काय आहे? ॲटम न्यूट्रल आहे. बिकॉज नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस, नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस इज इक्वल्स टू काय असणार आहे तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. चार्ज कुठे? ॲटम न्यूट्रल आहे कारण नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस इज इक्वल्स टू एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. समझ में आ रहा है? यस और नो? स्ट्रक्चर ऑफ एटम हे स्टार्टिंग आहे. स्ट्रक्चर ऑफ एटम लई डिटेल मध्ये डिस्कस करायचं आपल्याला, 3 डायमेन्शन मध्ये डिस्कस करायचं. आता कन्सेप्ट समजणं गरजेचं. समजली आहे का? काय डाऊट आहे का त्यामध्ये? बरं, कॅन यू टेल मी व्हॉट इज ॲटॉमिक मास अँड ॲटॉमिक नंबर देन? Have you heard about atomic mass and atomic number? So what is atomic mass? Yes. काय खाली असते ते नंबर,
खाली असते ते नंबर इलेक्ट्रॉनचा नंबर असते, ॲटॉमिक नंबर असते रे. हा, थँक्यू. व्हॉट अ ब्युटिफुल डेफिनेशन. atomic mass number. Atomic mass number is the sum of number of protons plus काय असते तर number of neutrons. का सांगा हे सगळं नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स केलं? कारण आपण स्टार्टिंगला काय म्हटलं रुदरफोर्डनं, जो काय मास आहे ऍटमचा तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे? न्यूक्लियस मध्ये. आणि ते मासेस मेजरेबल आहेत कंपेअर्ड टू मास ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉनचा मास नेग्लेक्ट केला तरी पण चालेल. इलेक्ट्रॉनचा मास कन्सिडर करत नाही ऍटॉमिक मासचा. स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये जे काय ऍटम तुम्ही फाइंड करता त्याच्यामध्ये 1000 इलेक्ट्रॉन्स असतच नाहीत. 1000 इलेक्ट्रॉन असले तर 118 असू शकतात, कारण 118 एलिमेंट आहेत आपल्याकडे. तर आपण इलेक्ट्रॉनचा मास कन्सिडर करा. कोणाचा मास कन्सिडर करतो? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि ठीक, हे ऍटॉमिक मास झालं. मग ठीक आहे, शुअर ऍटॉमिक नंबर म्हणजे येस, atomic mass is denoted by A, atomic number is denoted by Z. No valence electron. How valence electron? Number of protons in nucleus or म्हटलंय हा, number of electrons in एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट चार्ज आहे, चार्ज एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. आता हा नायट्रोजन आहे, इथं खाली 7 लिहितो आणि वरती काय लिहितो 14. हे जे आहे हे रिप्रेझेंटेशन आहे. कुठं शौर्य? वरती काय असते? मास, आणि खाली काय असते तर ऍटॉमिक नंबर. आता मला एक मज्जा सांगा, म्हणजे मला एक मज्जा नाही, आपण एक मज्जा सांगूया एक दुसऱ्यांना, की हा ऍटॉमिक मास आहे आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे काय असते? Z. म्हणजे मी जर A मायनस Z केलं तर मला मिळणार काय? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. A मायनस Z केलं तर काय मिळणार आहे? नंबर ऑफ काय मिळणार आहे तर न्यूट्रॉन्स. समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे, आजच्या दिवशी एवढं बास आहे स्टोरी.